चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। आणि मित्रांनो, सध्या चालू आहे आपल्याकडे गणेश उत्सवाची धूमधाम। आणि अशातच आपल्या घरगुती गणपतींसाठी महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे मकर्स। आणि हे इको फ्रेंडली मकर्स पाहण्यासाठी आपण आता आलो आहोत चारकोप सेक्टर 1ला सह्याद्रीनगरच्या समोरच। इकडे तुम्ही पाहू शकता आहे सह्याद्रीनगर। आणि सह्याद्रीनगरच्या इकडे कॉर्नरच आहे तुलसी हॉटेल म्हणून आहे, फेमस हॉटेल आहे। आणि त्या हॉटेलच्या पुढे तुम्ही आलात की इकडे सह्याद्रीनगर बस स्टॉप आहे आपला बेस्टचा। त्याच्या बाजूलाच आहे इकडे सत्संग, आपले नरेंद्र महाराजांचं सेवा केंद्र आहे। आणि त्याच्या आतमध्येच आहे प्रदर्शन भरवलं आहे, म्हणजे आपल्या घरगुती गणपती जे असतात त्यांच्यासाठी उत्तम आहे, 2-2.5 फुटाच्या गणपतीसाठी। आणि हे एक्झॅक्ट नाव आहे अविघ्न आर्ट्स अँड डेकोरेशन। तर तुम्ही पाहू शकता त्यांचे सगळे व्हॉट्सअप नंबर वगैरे डिटेल्स दिलेले आहेत। आणि ॲड्रेस पहा, युनियन ऑफिस हॉल, तुलसी विहार हॉटेलजवळ, सेक्टर 1, चारकोप, कांदिवली। आणि त्याने एक बनवून ठेवलं आहे बघा, एक साधारण 2 फुटाच्या गणपतीसाठी एकदम मस्त अशी बैठक व्यवस्था केली आहे बघा। आणि हे सगळे जे आहेत इको फ्रेंडली आहेत मकर्स। तर आपण आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला प्रत्येकाची डिटेल्स, प्राईज आणि साईज वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील। मित्रांनो, आपल्याला नेहमीप्रमाणे आपले मित्र अनिल मावळणकर हे घेऊन आलेत। नमस्कार अनिल भाई, यापूर्वी आला होतास तू इथे की नाही पहिल्यांदाच आलो इकडे। हां, इकडे आहे। आत्ता कसं आहे, गणपतीचा माहोल असल्यामुळे पुढे तेवढे कंटेंटच्या शोधामध्ये असतो आम्ही। आणि ते आपण आता म्हणजे जे मकर्स आहेत इको फ्रेंडली आहेत सगळे। हां, सगळे इको फ्रेंडली। हां, म्हणजे काल आणि आपण थोड्या वेळाने माहिती घेऊया हां। त्यांच्याकडून। तर मित्रांनो, आता आपण या ठिकाणी आलेलो आहोत, तर आपण या दादाकडून माहिती घेऊया। दादा, आपलं नाव कसं? नमस्कार, माझं नाव वैभव शिंदे, मी अविघ्न आर्ट्सचा प्रोप्रायटर आहे। ओके। आणि इथे आपल्याला साधारणतः आपण 1 ते 1 फुटापासून 4 फुटापर्यंत आपल्याकडे मकर अवेलेबल आहेत। ओके दादा, तुम्ही कधीपासून हा व्यवसाय करता इथे? हा माझा 7 ते 8 वर्ष आलं मी इथे हा व्यवसाय करतो। ओके। तर आपल्याकडे आता जे आपल्या मूर्त्या हे सगळे दिसतात मकर्स, त्याबद्दल आपण माहिती घेऊया। साधारण आपल्या किती फुटापासून किती फुटाच्या गणपती पर्यंत साठी आपल्याकडे अवेलेबल आहे? आपल्याकडे 1 फुटापासून 4 फुटापर्यंत आपल्याकडे मकर अवेलेबल आहेत। ओके। आणि हे जे मकर्स बनवलेले आहेत ते कोणत्या प्रकारचं मटेरियल त्यासाठी वापरलेलं आहे? टोटली इको फ्रेंडली मटेरियल आहे। ओके। टोटली इको फ्रेंडली मकर आहेत आपल्याकडे अवेलेबल, जे की तुम्ही रियुजेबल आहेत, टोटली फोल्डेबल, बॉक्स पॅकिंग येतात, तुम्ही कुठेही ट्रान्सपोर्ट करू शकता ते। ओके। असे पीस आहेत आपल्याकडे। आता आपण तुझ्या मागे पाहतोय हे आपले छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे। तर याची साईज काय आहे मकरची? हा मकर आपल्याला 4.5 फूट आहे टोटल हाईट। ओके। आणि ह्याच्यामध्ये आपण 2.5 ते 2.25 फुटाची मूर्ती आपण ह्याच्यामध्ये स्थापन करू शकतो। ओके। आणि त्याला लाईट पण आहे, त्याला लाइटिंग पण आहे? हो, आणि हा टोटली लाईट आहे याला। आणि हा टोटली पीस जो आहे हा फोम पासून बनवलेला आहे। फोम पासून बनवलेला आहे, म्हणजे आपल्याला ट्रान्सपोर्ट साठी काळजी करायची गरज नाही, काळजी करायची गरज नाही वगैरे काही शक्यता नाही। हा एक सुंदर दिसतोय आपल्याला, श्रीचे त्याच्यावरती हे केलेले आहे। आणि मागे हे आहे ना, त्याच्या मागे ग्रास आहे। याच्यामध्ये किती फुटाचा गणपती आपण बसू शकतो? ह्याच्यामध्ये ही सेम आहे, 2.5 ते 2.25 फुटापर्यंत आपण हा मूर्ती आपण ह्याच्यामध्ये बसवू शकतो। आणि ह्याच्यामध्ये अजून एक व्हरायटी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ओम हे लिहिलेलं भेटतं मागे। ओके। आता श्री आहे आणि त्याच्यामध्ये ओम मिळणार, फक्त त्या जागी तुम्हाला राऊंड शेप येतो। ओके। मागचा बेस जो आहे तो राऊंड शेप आहे आणि त्यालाही लाइटिंग अशीच आहे। ओके। हे देखील फोम पासूनच बनवलेलं आहे? हो, हे देखील फोम पासून आहे। आणि याला फुलदाणी वगैरे अशी दिलेली आहे, लुक दिला चांगला एक। हो, सुंदर वाटतं। त्यानंतर आपण पाहू शकतो इकडे मोराचे डिझाईन देखील आहे। हे कशापासून बनवलेलं आहे मकर? हा पण फोम पासून आहे। ओके। आणि ह्याच्यामध्ये मागे एक पडदा लावलेला आहे जेणेकरून त्या लाईटीचा इफेक्ट तुम्हाला अंधारामध्ये खूप चांगल्या पद्धतीने बघायला भेटेल। याच्यामध्ये पण एक 2-2.5 फुटाची मूर्ती बसू शकते? 2 फुटाची मूर्ती ह्याच्यामध्ये बसू शकते। ओके। श्री गणेशाय नमः लिहिलेला आहे ह्याच्यामध्ये। ओके। आणि हाही पीस तसाच आहे, याच्यामध्ये तुम्हाला लाइटिंग वगैरे भेटते, मल्टी कलर लाइटिंग आहे। ओके। ही तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही ऍडजस्ट करू शकता, सिंगल कलर हवा असेल सिंगल कलर, किंवा याची स्पीड कमी जास्त ही करू शकता। रिमोट वरती लाइटिंग सगळी रिमोट, लाइटिंग सगळी टोटल रिमोट वरती बघू शकता। जवळून दाखवतो तुम्हाला, सुंदर अशी लाइटिंग दिसते बघा। आणि ग्रासमुळे एक वेगळा इफेक्ट वाटतो त्याला एकदम। हो, पाहू शकता, जबरदस्त वाटतं एकदम। आपल्याला मोर हे बघा, मोर दिलेत आपल्याला, पण सुंदर वाटतात।
हे मोर देखील फोम पासून बनवले फोमचेच आहेत. हो. म्हणजे त्याला पण काय डॅमेज होण्याची काही डॅमेज होण्याचे काही शक्यता नाही. शक्यता नाही. नंतर आता पुढे आपण पाहतोय बघा इझी टू हँडल पण आहेत एकदम. हो हो. हलका असल्यामुळे आपण हलका असल्यामुळे आपण हे कुठेही आपण ठेवू शकतो, कसंही आपण हँडल करू शकतो. आणि हे मोर आपण पुढे पाहिजे तर पुढे किंवा मागे पाहिजे तर वळू शकतो. आपण हा. आपल्या हिशोबाने ऍडजस्टेबल करू आहे शकतो आपण. असं. आता हा जर पीस बघाल तुम्ही तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ओम हे लिहिलेलं दिसेल. लाईटीच्या इफेक्ट मध्ये ते क्लिअर दिसतं. तो फ्लोरोसन कलर मध्ये असल्यामुळे ते लाईट मध्ये तुम्हाला Reflection इफेक्ट मध्ये येतो त्याचा. त्याच्यामध्ये तिकडे बॉर्डर देखील सुंदर दिले बघा. लेस कापड लावलेलं असेल त्याला, लेस असेल ना? लेस लावले, लेस आहे. लेस आहे, सनपॅक आहे. या ठिकाणी परत फुलांचं मग देखील काय बोलतो आर्टिफिशियल फुलांचा फुलांचे वापर केला याला त्या ठिकाणी. वापर करून त्या लोड बनवले. हे आपलं किती फुटाच्या मूर्तीसाठी? हे 2 साधारण फुटाच्या मूर्तीसाठी येतं. ओके. लाइटिंग देखील सुंदर आहे. याच्यामध्ये पण रिमोट वरची लाइटिंग आहे. पण थोड्या वेळाने लाईट बंद करून एक त्याचा इफेक्ट घेऊ आपण. हो हो. त्यानंतर हे कशापासून बनलेलं आहे? हे टोटली रबर शीट आहे. ओके. आणि इव्हेंटचा जो लुक असतो इव्हेंट म्हणजे ते प्रत्येकाला शक्य नसतं की इव्हेंट वाला आपण लुक गणपतीला आपण देऊ बरोबर. डेकोरेशन साठी. तर हे रबर शीट मध्ये आपण ते बनवून दिलेलं आहे. ओके. तुम्ही पाहू शकता इकडे फुलं देखील दिले आहेत बघा. फुलं आहेत. लाइटिंग देखील सुंदर आहे एकदम असे. त्यानंतर आपण पुढे पाहतो थोडा याची कमी हाईटचा आहे ना? हा 1 फूट मूर्तीसाठी आहे. 1 फुटा मूर्तीसाठी. हा 1 फूट मूर्तीसाठी आहे. ओके ओके. याच्यामध्ये पण सेम मटेरियल यूज केलेलं आहे? हो. हे टोटली रबर शीट आहे. तुम्हाला आर्टिफिशियल फुलं वगैरे बघायला भेटतील. लाइटिंग आहे प्लस ही लेस आहे. ओके ओके. लेस आहे. हा ही लेस वगैरे दिलेली आहे आणि याच्यामध्ये. आपले प्राइजेसचे कसे आहेत रेंज? प्राइसिंग आपल्याकडे रेंज असं जर बघायला गेलो तर 1 फुटाचे मकर आपल्याला 2,500 पासून ते असं 8,000 पर्यंत आपल्याला भेटतील. ओके. म्हणजे स्टार्टिंग प्राइस आपली 2 फूट 1 फुटाची जी आहे ती 2,500 पासून आहे. ओके. म्हणजे जसं मकर घ्याल त्या हिशोबाने ती प्राइसिंग वाढते. बरोबर. असं आहे. इकडे पुढे देखील पाहू शकतो म्हणजे बहुतेक हा 1.5 फुटासाठी मकर आहे. बहुतेक मकरमध्ये लाइटिंग दिसते आपल्या म्हणजे. हो हो. आणि आपल्याला ऍडिशनल लाईट हवे असेल ऍडिशनल जर कुठल्या मकर मध्ये नसेल तर आपण ते लाईट आपण लावून देऊ शकतो त्यांना. ओके. आता इकडे एकदम लहान दिसत, सगळ्यात लहान मला हे दिसतंय. हा 1 फुटाचा सिंपल मकर वाटतं एकदम आहे. असे. हो हा पण 1 फुटाचा मकर आहे. 1 फुटाच्या मकर आणि टोटली फोल्डेबल बॉक्स पॅकिंग येतात आपल्याकडे ओके. मकर. हा एक साधारण 1.5 इझी टू फुटाच्या इन्स्टॉल आहेत. तुम्ही इथे बघू शकता. हा पीस जर तुम्ही बघाल तर असं त्याचं हे असे अटॅच करायचे. ओके ओके ओके. म्हणजे तुम्ही कसंही घरी पण अटॅच करू शकता हे पीस. आपण असेंबल कसं करायचं हे देखील तुम्ही त्यांना हो हो हो. त्यांना सांगणार? आम्ही पीस द्यायच्या आधी इथून ओके. सगळं चेक करून आम्ही त्यांना हातात देतो. ओके. जेणेकरून त्यांना कसं लावायचं, लाईटीचं कनेक्शन कसं करायचं हे सगळं दाखवून आम्ही कस्टमरच्या हातात आम्ही देतो पीस. ओके. बरोबर आहे. म्हणजे त्यांना पुढे त्रास होऊ नये. हो. इकडे जाऊन पाहू शकतो खाली देखील आहे ते. हे कोणत्या प्रकारचं आहे याच्यामध्ये? हे जंगल टाइप मध्ये आहे ओके. मकर. ह्याच्यामध्ये 1.5 फुटाची मूर्ती बसते. ओके. आणि ह्याच्यामध्ये जर 2 फुटाचा जर पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये एक साईज मोठी पण येते मिळू शकते 2 फुटाच्या मूर्तीसाठी. ओके. असं. हा पुढचा आहे. हा देखील तुम्हाला लाकडाची फ्रेम पासून बनवले आहे. लाकडाची फ्रेम आहे. हो त्यापासून आणि रबर शीट वापरून हे बनवलेलं आहे. लाइटिंग देखील आहे त्याच्यामध्ये. लाइटिंगचा इफेक्ट आहे ह्याच्यामध्ये. ओके. हा पूर्ण लाकूड पीस आहे. पूर्ण लाकडापासून आहे. पूर्ण लाकडाचा आहे. प्लाय मटेरियल. त्याचे वजन वगैरे वाढत नाही का? वाढत नाही. इझी टू कॅरी असतं ते आपल्याला. ओके. आपण कुठेही कॅरी करू म्हणजे शकतो. पातळ असं ते असणार लाकूड जाड प्लाय मटेरियल. प्लाय मटेरियल असतं. त्यामुळे त्याचे काय वजनाचं पण टेन्शन नाही काय? वजनाचं पण टेन्शन नाही. ओके. इकडे तर एक सुंदर वाटतं एकदम डिझाईन केलेलं आहे. हे कशापासून बनवलेलं आहे? हे लाकूडच आहे हे पण. ओके. फक्त ह्याच्यावरती आपलं वेल्वेट कपडा मारून त्याच्यावरती एम्ब्रॉयडरी करतो. ओके ओके. एम्ब्रॉयडरी वगैरे केलेली आहे. एम्ब्रॉयडरी केलेली आहे. हा. त्यानंतर हे मस्त बैठक सारखं दिसतं एकदम. हा फायबर मटेरियल आहे. बॅक साइडचे जे मटेरियल आहे ते फायबर आहे. आणि खाली जो आहे पीस तो रबर शीट आहे. ओके ओके ओके. जेणेकरून तुमचं वजन किती जरी असेल म्हणजे इको फ्रेंडली असेल मूर्ती ओके. तरी पण आपण त्याच्यावरती बसवू शकतो. शाडूची मूर्ती जरा शाडूची जास्त मूर्ती असल्यामुळे तरी पण ते तरीही ते म्हणजे रबर शीट असल्यामुळे त्याला काही होत होऊ नाही. शकतं. घेऊ शकतो. रबर शीट एक सुंदर वाटते बघा. एक ओमचं आहे.
त्यामुळे लाइटिंग सिम्पल आहे एकदम. हो सिम्पल आहे. हे लावायचं आहे का बाकी हो बाजूला हो आहे ते? ते लावायचं बाजूला. ओके. इकडे श्रीचं देखील आहे. याची काय प्राइस असेल ना रेंज? एक तुम्हाला 3,500 पर्यंत येईल. जाईल. ओके. सुंदर आहे एकदम, लाइटिंग मध्ये मस्त वाटतात. हा एक वाटतोय जरा इव्हेंटचा. हा इव्हेंटचा आयटम आहे. याच्यामध्ये पण टोटली रबर शीट आहे ओके ओके आणि आर्टिफिशियल फुलांमध्ये काम केलेलं आहे. ओके. त्यानंतर इकडे पण आपण पाहू शकतो मित्रांनो, आपण आपला इव्हेंटचा लुक देण्याचा प्रयत्न आपण केलाय. इव्हेंटचाच लुक आहे. म्हणजे दादा एवढा तो 7-8 वर्षापासून करतोय, मग तुझा हा. अनुभव कसा आहे? कशाला जास्त डिमांड आहे? आता सध्या तरी इको फ्रेंडलीला आता चालू झाले. म्हणजे ओके. माझं ज्यावेळेस चालू केलं ओके तेव्हापासून टोटली इको फ्रेंडली मकरसाठी चालू झाले आणि तेव्हापासून हे कंटिन्यू इको फ्रेंडलीच विचारतात लोक. हा, बरोबर आहे. म्हणजे त्यामध्ये लोकांची पण नवीन आता नवीन चॉईस design- थर्मोकॉल वरून आहे. आता इको फ्रेंडली वरती आली ओके ओके. असं. इकडे थोडा वेगळा वाटतंय. हे कशापासून बनवलेलं आहे? हे मंदिर आहे. हे टोटल रबर शीट आणि सनपॅक वरती बनवलेलं आहे. ओके याच्यामध्ये सनपॅक आहे आणि त्याला डिझाईन जी दिलेली आहे ती रबर शीट मध्ये कार्विंग करून दिलेली आहे. ओके ओके. आणि हा किती फुटाच्या गणपतीसाठी? हा 1.5 फूट Suitable आहे? मूर्तीसाठी आहे. किती? 1.5 फूट. 1.5 फुटाच्या. ओके. ती मागे डिझाईन असल्यामुळे ती पण हो हो दिसली पाहिजे. जास्त मग आपण मोठी ठेवली तर मग हो तेच. काढायला किंवा आतमध्ये ठेवण्यासाठी पण. ऍक्च्युली मंदिर मध्ये जर बघता तुम्ही हा. तर जेवढं हा. मंदिर असेल म्हणजे 3 फूट हाईट असेल तर मग आपल्याला 1 ते 1.5 फुटाची मूर्ती आपण त्याच्यामध्ये बसवू शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. जेणेकरून तुम्हाला हार वगैरे आपण घालतो मंदिरामध्ये गणपतीला, बरोबर. तर इथे हात वगैरे लागून हे पडण्याची शक्यता शक्यता असते आणि त्याला लुक पण नाही तसं येणार नाही एकदम जास्त मोठी लुक मूर्ती पण आपण येणार ठेवली. नाही. त्यामुळे मग ते कमी हाईट असेल तर बरे पडते. ते मागे पण एक सुंदर दिसते बघा, लाइटिंग मस्त केली त्यामध्ये. यामध्ये एकच कलरची लाईट येणार की आपण तो वेगवेगळे? एकच कलरची लाईट आहे आणि ऍक्च्युली ह्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की ही काच आहे, ओके ओके पण ओके. ती काच नसून भास होतो तसा. फक्त फ्रेम आहे ती. ओके ओके. आणि आपल्याला काच असल्याचा भास होता तिकडून. हो काच असल्यास बास होतो. ओके ओके. ती पण एक 1.5 फुटाच्या मूर्तीसाठीच. ह्याच्यामध्ये ह्याची एक साईज मोठी पण अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये 2 फुटाची मूर्ती ओके बसू शकते असं. ओके ओके. ही एक थोडी बैठक टाईप अशी आहे ना? हे सिंहासन आहे. सिंहासन आहे. हे पण तुम्हाला सनपॅक शीट मध्ये बनवलेलं आहे ओके आणि ह्याच्यामध्ये जर बघाल तुम्ही तर पाईपचा वापर केलेला आहे. इको फ्रेंडली मटेरियल मध्ये ओके ओके. असे पाईप वापरतात. आपला याचा पाईप, हा पीव्हीसी पीव्हीसी पाईप. म्हणजे वेगवेगळ्या आयडियाज वापरून केलेलं आहे. आयडिया वापरून आपण ते बनवतो. ओके ओके. इको फ्रेंडली मध्ये असे ऑप्शन येतात. इकडे इव्हेंटचा आयटम आहे ज्यामध्ये बरोबर. इव्हेंटचे जे लुक असतात डेकोरेशन ओके ओके. ते तुम्हाला मूर्तीसाठी आपल्याला चांगले वाटते. इकडे पण सेमच आहे, त्याला इव्हेंटच दिसतं. इकडे पण जरा आरसा सारखा दिसतो ना? हो हे फिरायला? ऍक्च्युअल आरसा नसून त्याच्यामध्ये प्लास्टिक शीट आहे ती ओके. आरशाचा लुक येतो ओके. याच्यामध्ये. रिफ्लेक्शन होतं पण त्याने. रिफ्लेक्शन होतं असं. हे पण 1.5 फुटासाठी. हे 1 ते 1.5 फूट मूर्तीसाठी ओके. अवेलेबल. हा जरा एक वेगळ्या प्रकारचा दिसतोय. आणि आता आपल्याला इकडून आता तू 7 वर्षापासून हा व्यवसाय करतोय, तुला कुठून मागणी आपल्याकडे या मकरसाठी आहे? मला सातारा, कराड, परत मग कोल्हापूर, रत्नागिरी या साईडून येतात लोक, इथून घेऊन जातात गावी ओके. जाताना. आणि त्यांना ट्रान्सपोर्ट साठी म्हणजे आपल्याला पाठवायचं असेल, इझी courier टू ने तर कॅरी आहेत. ओके. इझी टू कॅरी आहेत. ते स्वतःही घेऊन जाऊ शकतात ओके. किंवा मग आम्हाला जर सांगितलं तर आम्ही इथून मग ट्रान्सपोर्ट करू शकतो. त्याचे चार्जेस असेल त्याचे तर त्यामध्ये चार्जेस paid काय करावं असतील ते लागतं. त्यांना पे करावे Pay करावं लागतात लागतं. कस्टमरला. बरोबर. इकडे एक छोटासा वाटतोय, हा कशापासून बनवलेला? आपण टोटली लाकूड आहे, प्लाय पासून आहे. ओके. लाकूड आहे पूर्ण. हा पण मित्रांनो पाहू शकता डिझाईन एकदम अप्रतिम आहे. खूप सारी त्याच्यावरती वर्क केलेलं आहे. स्टोन वगैरे असे लावून काही ना काही वेगळे लावलेले आहे. हा एक सिंपल आहे एकदम. हा 1 फूट मूर्तीसाठी लाइटिंग वाला हा 1 piece आहे. फूट मूर्तीसाठी बरोबर आहे. इकडे ते पाहिले ते छोटे वाटतात मंदिर, आता हे सगळ्यात थोडे मोठं वाटतंय. आता ह्याच्यामध्ये 2 फुटाची मूर्ती बसू शकते. 2 ते फुटाची. 2.25 फुटाची मूर्ती ह्याच्यामध्ये बसू शकते. बरोबर. ओके. आणि ह्याच्यामध्ये जर असं बघायला गेला तर हा मंदिराचा लुक येतो. बरोबर. आणि लोकांना जे आपण द्यायचं बघतो की बाबा मंदिराचा लुक आपण ह्याच्यामध्ये देऊ जेणेकरून हार वगैरे घालताना त्यांना प्रॉब्लेम येऊ नये. बरोबर. तर ह्याच्यामध्ये तसा लुक येतो की हे मंदिर आहे बरोबर. पण तुम्हाला हार वगैरे घालताना काही प्रॉब्लेम येणार नाही कारण की हा ओपन स्पेस आहे पुढे. बरोबर. त्याच्यामध्ये लाइटिंग आहे आणि पूर्ण हे आणि foam ह्याच्यामध्ये पण आहे. लाइटिंग आहे. हे फोम, पुठ्ठा, परत सनपॅक शीट ह्याच्यापासून हे बनवलेलं आहे. ओके.
पाहू शकतो सुंदर डिझाईन आहे बघा, एकदम मंदिराचाच लुक दिलाय पूर्ण त्याला. असं piece. ओके, अंगावरती आहे का? असे डिझाईन पुन्हा आपला वरती कलश वगैरे घुमट वगैरे असं म्हणजे पूर्ण लुक वाटतो एकदम. एकदम जबरदस्त आहे एकदम बघा. फोम 60 पासून म्हणजे हलके पण आहेत एकदम वजनाला, त्यामुळे इझी टू कॅरी देखील आहेत. हा जो एक वेगळा वाटतो हा मित्रांनो एक थोडा वेगळा म्हणजे आपल्या महादेवांचा त्रिशूल वगैरे आहे या ठिकाणी. आता लोक मूर्ती जी असते, ओके. काय काय मूर्ती असतात त्या नंदीवरती बसलेल्या असतात, ओके. किंवा मग तुमचं शंकराचे अवतारामध्ये जर मूर्ती असेल तर त्यासाठी हा चांगला आहे. बरोबर. म्हणजे त्या मूर्तीसाठी हा गेटअप देईल. बरोबर, पाहू शकता बघा तिकडे. आणि हे टोटली डमरू फोम वगैरे आहे, एकदम हलके आहे फोम ते. मध्ये आहे. हे आणि तुम्ही फोम इथे अटॅच करू शकता. असल्यामुळे तुटण्याची शक्यता नाही. जर या ठिकाणी थर्माकोल असता तर तो तो तुटला असता. तुटू शकतो. हा, आणि याच्यामध्ये आपण लाईट वगैरे लावून देऊ शकतो. ओके ओके, लाव. कस्टमरचे रिक्वायरमेंट असेल की बाबा ह्याला लाईट लावून द्या, तर आपण ह्याच्यामध्ये लाईट लावून देऊ शकतो इथे. तर याच्यामध्ये किती फुटापर्यंत मूर्ती बसू शकते? याच्यामध्ये 2 ते 2.5 फुटाची मूर्ती आपण सहज बसू शकतो. 2.5 ते 2.5-3 फूट. आणि पूर्ण बघा असं ओपन आहे, म्हणजे एकदम एकदम सुटसुटीत वाटतंय, कंजेस्टेड नाही एकदम आहे. आणि पूर्ण एकदम लुक दिलाय बघा, जबरदस्त वाटतं एकदम. इकडे आपले त्रिशूल आहेत, मध्ये बसण्याची व्यवस्था आहे. लाइटिंग गेली तर अजून उत्तम वाटेल त्याच्यामध्ये. आता हा पण दादा एक मंदिराचाच प्रकारामधलं मखर आहे, त्याच्याबद्दल काय सांगशील? याच्यामध्ये एक असं आहे की ही जी डिझाईन आहे ती टोटली हँड कटिंग आहे. ओके ओके. आणि टोटली हँड कटिंग करून हा पीस बनवलेला आहे. ओके, मी पाहू शकतो इकडे हँड कटिंग केले, आणि त्याचबरोबर इकडे लेस वगैरेचा वापर करून केलेला आहे. आपण हा पीस बनवला. आपल्या सनपॅक सीट आहे टोटली. किती फुटाचा साधारण? हा किती फुटाचा आहे? हा 2 ते 2.25 फुटाच्या मूर्तीसाठी. ओके. आणि याच्यामध्ये मल्टी कलर लाईट पण दिलेले आहे. मंदिराचा लुक याच्यामध्ये मंदिर आहे. आणि मस्त वाटतं एकदम, सुटसुटीत आहे, कंजेस्टेड नाही कुठे. ते मला वाटतं साडीचा वापर केलाय. नाही साडीचा नाही, ते कपडा येतो. हा कपडा येतो. हा कपडा वापरलेला आहे याच्यामध्ये. सुंदर लुक आहे त्याला पण. आणि जे मंदिरे पण दिसतात मला एकदम सुटसुटीत आहेत, कंजेस्टेड नाहीये. हो हो. आणि याच्यामध्ये अजून एक व्हरायटी आहे. ओके. तर ती तिथे आहे. एक सेम त्यामध्ये एक व्हरायटी आहे ही. ओके ओके ओके. सेम मटेरियल आहे, मंदिराचं आहे. आणि ह्याच्यामध्ये पण लाइटिंग दिलेली आहे. हे जर मंदिर पाहू शकता, सेम व्हरायटी आहे. त्याच्यामध्ये एक वेगळी डिझाईन म्हणून हा एक पीस आहे. ह्याच्यामध्ये पण लाइटिंग दिलेली आहे. ओके. इकडे कलर दिलेला आहे. हो. हे पण 2.5 फुटाच्या. हे पण 2 ते 2.25 फुटाच्या मूर्तीसाठी आहे. आपले जेवढे पण आता इकडे आहेत जास्त मोठे म्हणजे 3 फुटाच्या वगैरे गणपतीसाठी भेटतील, अवेलेबल होतील. पण आपण ते कसं, हा आता हे आपलं जे शॉप आहे ते घरगुतीसाठी आहे. पण जर आली रिक्वायरमेंट तर आपण ते फुलफिल करू शकतो कस्टमर. बरोबर, ते पण महत्वाचं आहे. कारण आपण घरगुती गणपती असं जास्तीत जास्त 2 ते 2.5 फुटापर्यंत. 2 ते 2.5 फूट. आणि जर मंडळाचे कुठले असेल तर आपण त्यांचं डेकोरेशन आपण त्यांना देऊ शकतो. बरोबर. पण ते फोटोवरती आपण मॅनेज करतो. बरोबर. फोटोवरती बुकिंग घेऊन आपण त्यांना तो पीस मागून देऊ शकतो. म्हणजे एखाद्याने आपल्याला फोटो पाठवला की माझा असा गणपती आहे, तर मला कोणत्या प्रकारे, ते पण तू सजेस्ट करू शकतो ना? हो हो, ते पण सजेस्ट करू शकतो. किंवा त्यांना इकडे बघितलं तर शंकराच्या याच्यासाठी इफेक्ट किंवा आपल्या महाराजांच्यासाठी मूर्ती असेल. हो, महाराजांची मूर्ती जर असेल तरी त्यांना पण आपल्याकडे आहेत राजमुद्रामध्ये. किंवा मग शंकराचे आहेत. असे कुठलेही जर तुम्ही डिझाईन जरी दाखवले, मूर्ती जर दाखवले फोटो, त्या हिशोबाने आम्ही सजेस्ट करतो की कुठला त्यांना चांगला वाटेल डेकोरेशन, किंवा त्यांचं एज पर त्यांची रिक्वायरमेंट पण आम्ही त्यांचं पण बघतो. बरोबर आहे. तर आता वेळात वेळ काढून तू माहिती दिलीस त्याबद्दल तुझे आभार. आणि आम्हाला बोलवलीस इथे, आणि छान छान असे आपल्याला मकर बघायला मिळाले. तर तुझ्या व्यवसायासाठी आमच्या चॅनल कडून खूप खूप शुभेच्छा. आणि तुझा व्यवसाय वर्ष असाच वाढत जावं अशी आम्ही अपेक्षा करतो. धन्यवाद. थँक्यू. मित्रांनो, तुम्ही आता पाहू शकतो आपण लाईट बंद केल्यानंतर कसा लुक येतो हे पाहू शकतो तुम्ही बघा. पूर्णपणे लाईट बंद केलेली आहे.
आणि सुंदर लुक येतोय बघा. प्रत्येक जे मकर आहे त्याला एक जबरदस्त असा लुक आलाय बघा. एकदम सुंदर वाटतं. तुम्ही मगाशी जर दाखवला इव्हेंटचा इफेक्ट देण्याचा प्रयत्न केला ते बघा, जबरदस्त वाटतं एकदम सुंदर, अतिशय सुंदर. आणि हा जो मगाशी बोललो ओम फ्लोरोसंट कलर तुम्ही पाहू शकता बघा. श्री गणेश आहे ना मग बघा, आता सुंदर वाटतं एकदम एकदम अतिशय सुंदर. इकडे ओम मध्ये पाहू शकता तुम्ही बघा, लाईट कंटिन्यूस चालू आहे. जबरदस्त लुक वाटतो एकदम. एक सिंहासनाचा रात्रीचं एकदम मस्त वाटतं बघा. म्हणजे रात्री आपण मोठी लाईट बंद केल्यानंतर देखील सुंदर वाटणार एकदम. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा पावसात आहोत म्हणजे लायटिंगमुळे एकदम उठून दिसते एकदम ते. अतिशय सुंदर एकदम वाटतं बघा. अर्धाच घेऊन. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना उत्तम माहिती मिळेल. आणि त्यांना जर मकर ते त्यांना ऑर्डर द्यायची असेल तर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दादाचं सगळं डिटेल्स, कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देणार आहोत, ते तिथे कॉन्टॅक्ट करू शकता. त्यामुळे जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं नसेल तर, आणि सबस्क्राईब केला असेल तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आम्ही जे नवीन नवीन व्हिडिओ टाकतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा मिळेल.